नमस्कार मित्रांनो, बघा आता जी समाज कल्याणची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी हा पेपर महत्त्वपूर्ण ठरू शकतो. ठरेलच असं काही सांगता येत नाही, पण ठरू शकतो. कारण हा जो पेपर आहे हा TCS नेच घेतलेला आहे. भले MPSC ने कंडक्ट केला होता, TCS मार्फत झाला होता आणि हा MPSC चा पेपर आहे. पोस्ट खूप मोठी होती, पण प्रश्न त्या लेवलचे नव्हते असं मला तरी वाटते. असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअरचा पेपर होता. तुम्ही प्रश्न पाहू शकता कसे विचारले होते या पेपरला. बघा, सुरुवात अशी आहे, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. तर हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला निश्चितपणे समाज कल्याणच्या पेपरला कामी येतील. समाज कल्याणच्या डिपार्टमेंटच्या जे काही परीक्षा होतील त्याला, कारण याच्यात समाज कल्याण विभागाचे आणि इतरही आहेत बऱ्या प्रकारे विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण ते प्रश्न आणि त्याची आयोगानं दिलेली उत्तरं काय आहे ते बघूया. आता काही याचे प्रश्नाचे उत्तर आयोगानं भलेही जे आपल्याला वाटत असेल चुकीचे दिले, पण ते आता आयोगानं दिलेले आहे, त्याच्यावर आक्षेप सुद्धा नोंदवायचे सांगितलेले आहे. ठीक आहे, त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची PDF पाहिजे असेल तर आपलं चॅनल वर जाऊन तुम्ही याची PDF सुद्धा मिळवू शकता. ठीक आहे, चॅनल तेवढं सबस्क्राईब करा, कारण याच्यानंतरही आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत जे समाज कल्याणशी निगडित असणार आहेत. ठीक आहे, तर बघा आता सदाचार या शब्दाची संधी प्रकार ओळखा. आता सत अधिक आचार हे तुम्हाला माहित असेल. सदाचार व्यंजन संधी आहे. ठीक आहे, ही व्यंजन संधी आहे. स्वर संधी सदा आ असं नाही येत, ते सत अधिक आचार व्यंजन संधी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढील शब्द समूहाचा एक शब्द कोणता ज्याची पत्नी मृत आहे असा तो. तर हे तुम्हाला माहित असेल, त्याला विदूर म्हणतो. ठीक आहे, विधवा कोण असते? जिचा नवरा हे झालेला असते, ती महिला विधवा असते. ओके, त्याच्यानंतर पुढील शब्द समूहाचा एक शब्द कोणता ज्याची पत्नी मृत आहे तो. हे आत्ताच बघितलं आपण. जेथे सगळेच अप्रबुद्ध असलेले असतात तिथे अर्धवट शहाणा सुद्धा मोठा पंडित समजला जातो. वरील आशयाची अचूक म्हण कोणती आहे? आता बघा, याच्यात त्यांनी 3 नंबरचं म्हणजे अ व ब बरोबर असं उत्तर दिलेलं आहे. वासरात लंगडी गाय शहाणी आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. पण याचं असं वाटते का हे म्हणजे अ व ब बरोबर, सॉरी, हे दोन दिलेले, हे नाही दिलं, अ व ब. ठीक आहे, गावंड्या गावात गाढवी सवाष्ण आणि वासरात लंगडी गाय शहाणी. तर हे दोन त्यांनी आन्सर दिलेले आहे, अ व ब बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जेथे सगळेच, आता ते काय केलं त्यांनी, 2 लँग्वेजमध्ये असल्यामुळे एक प्रश्न 2-2 वेळेस दिला, त्याच्यामुळे थोडंसं हे पाहताना. आता छाती पाटणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध वाक्यप्रचार कोणता आहे? विरुद्ध वाक्यप्रचार विचारलेला आहे त्यांनी. कोणत्या याचा? छाती फाडणे. त्याच्यात छातीचा कोट करणे, छातीवर करून चालणे, छाती करणे आणि छातावर दगड ठेवणे. आता हा प्रश्न आहे चौथ्याचं उत्तर दिलं त्यांनी अ व क बरोबर. छातीचा कोट करणे आणि छाती करणे, हे दोन त्यांनी जे MPSC ने दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट 5वा प्रश्न होता, अनुग्रह करणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता आहे? आता अनुग्रह करणे म्हणजे उपदेश करणे, हे त्यांनी दिलेलं. अनुग्रह करणे, उपदेश करणे. नेक्स्ट बघा, हे काही त्यांनी इंग्लिशचे दिले होते 4-5. इंग्लिश काय आपण बघू नये, इंग्लिश नंतर बघूया थोडं. हा, आता हे समाज कार्याच्या संबंधात आहे. व्यावसायिक समाज कार्यातील 6वे मुख्य मूल्य कोणते आहेत? आता या संबंधात तुम्हाला कदाचित समाज कल्याणला विभाग म्हणजे विचारणार नाहीत, पण जे MSW बेसवर होतील त्यांना नक्की विचारू शकतात. तर याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी कार्यक्षमता. त्यानंतर 12वा प्रश्न, समाज कार्यक्षेत्रात पर्यावरणात्मक तत्वासाठी तळागाळातील कार्य कोणी विकसित केलेले आहे? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे जर्मन आणि हार्टमॅन.
12 नंबरचं. नेक्स्ट प्रश्न बघा, 13वा प्रश्न आहे, समाजकार्याचे शिक्षण व प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली संस्था. आता त्याचं नाव बदललेलं आहे, पण पहिली आता टाटा इन्स्टिट्यूट म्हणतो आपण त्याला, तर ही आहे. 2 नंबर उत्तर आहे त्याचं. हे बरोबर आहे, त्याच्यात काही डाऊट नाही, सगळ्यांनाच माहित आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, शहरी दारिद्र्यात विशेषतः झोपडपट्टी वासियांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा शासनाच्या खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होते. तर बघा, NUHM आणि हे एन आहे. एन म्हणजे जेव्हा NUHM आहे ही आहे शहरासाठी, आणि NRHM जे आहे ही आहे म्हणजे ग्रामीण भागासाठी. त्याच्यामुळे इथं विचारलेलं आहे शहरी, त्याच्यामुळं 1 नंबर उत्तर येते याचं, 14 नंबरचं. ठीक आहे. 15 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 15 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील सोशल वर्क एज्युकेशन SWE कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे. तर याचं उत्तर आहे 1936. आता मी ही आयोगाने दिलेले उत्तर सांगत आहे तुम्हाला. ठीक. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, ऑस्ट्रियातील SOS चिल्ड्रन व्हिलेजचे संस्थापक कोण आहे. ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया हे 2 वेगवेगळे देश आहेत. हा हिटलरवाला ऑस्ट्रिया आहे आणि ऑस्ट्रेलिया तो आपला क्रिकेटवाला आहे. ठीक आहे. तर इथं ऑस्ट्रियामधील दिलेलं आहे, SOS चिल्ड्रन व्हिलेजचे संस्थापक कोण आहेत. तर त्याचं उत्तर आहे ग्लेमर, हर्मन ग्लेमर. 15 नंबरकडे जाऊया आपण. नेक्स्ट 17 नंबरचा प्रश्न, अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 मध्ये किती प्रकारच्या अपंगत्वाची सूची आहे. तर बघा, हे जे आहे अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम, त्याच्यात सुधारणा झालेली आहे 2016ला, आणि त्याच्यात 21 प्रकारचे अपंगत्व दिलेले आहेत. त्याच्यानंतरचा आता कितवा, 16वा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघूया, बहुविध स्क्लेरोसिस हे अपंगत्व आहे, ही दुर्मिळ स्थिती कोणत्या वयातील युवांमध्ये येते. तर ही जी स्थिती आहे ही येते 20 ते 40 या युवांमध्ये. तर 19व्या प्रश्नाकडे जाऊया आपण, निवासी संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या भावनिक विकासावर विपरीत परिणाम होतो, कारण तर कशामुळे होतो. तर हे आहे, त्याच्या भोवतालच्या कुटुंबातील सदस्य नसतात, ऑब्विसली ते संरक्षक आणि काळजीवाहक यांच्यावर अवलंबून असतात, आणि संस्थेत सुरक्षा आणि शारीरिक आरोग्य याला मुख्य प्राधान्य दिले जाते. तर आता याचं एक्झॅक्ट उत्तर हे आहे वरील सर्व, म्हणजे तिन्ही बरोबर आहेत. त्याच्यानंतर 20वा बघा, राष्ट्रीय महिला आयोग केव्हा स्थापन करण्यात आलेला आहे. आता भलेही आयोगाने 90 दिलेला आहे, 90चा तो कायदा आहे आणि स्थापना त्याची 92ची असं मला तरी वाटतं. आता आयोगाने 90 दिलेलं आहे उत्तर, पण त्याचं उत्तर 1992 असायला पाहिजे. ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट प्रश्न बघूया, कोणत्या वर्षी ॲम्बेलिम जपानमध्ये राष्ट्रीय स्पर्धा म्हणून सुरू झाल्या. तर हे जे आहे हे आयोगाने उत्तर दिलेलं आहे याचं 2 नंबर, पण हे याचं 2 नंबर आता आहे की नाही हे थोडं कन्फ्युजिंग आहे, 2 आहे की 3 आहे. आयोगाने याचं 2 नंबर दिलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण, ह्याच्यामध्ये अली यावर जंग ही संस्था कोणत्या प्रकारच्या दिव्यांगांसाठी काम करते. तर ही जी संस्था आहे ते कर्णबधिर व्यक्तींसाठीही काम करते, अली यावर जंग. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूर यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत शेतीसाठी जमीन देण्यात येते. तर त्याचं उत्तर हे 3 नंबर. आता हे इंग्लिश मधला प्रश्न आहे, तर ते नेक्स्ट पेजवर आहे. ठीक आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड
योजना आहे जी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नवीन याच्यासाठी कर्मवीर दादासाहेब सबलीकरण आणि स्वाभिमान योजना आहे जी शेतीसाठी घेण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनामार्फत चालविण्यात येणारी सैनिकी शाळा कुठे कार्यरत आहे? आता बघा यांनी काय दिलेलं आहे, महाराष्ट्र शासनामार्फत चालविण्यात येणारी, महाराष्ट्र शासनामार्फत चालवण्यात येणारी त्यांनी उत्तर दिलेलं आहे सातारा, पण ही केंद्र शासन पुरस्कृत आहे असं वेबसाईटवर आणि बाकीच्या ठिकाणी दाखवते, पण आयोगाने सातारा हे उत्तर दिलेलं आहे. आता त्यांचं काय आयोगाचं वेगळंच असते, त्यांच्यामुळे त्यांना चॅलेंज नाही करू शकत आपण. वाटलं तर उत्तर बदलून देतात, नाही तर ते देत नाहीत आणि त्याचं कारणही नाही देत की कुठून त्यांनी संदर्भ घेतला. असो, आता हा जो प्रश्न आहे हा संयुक्त राष्ट्राच्या संबंधात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध व्यक्तीचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे? तर हे जे असतात हे 10वी 12वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात वगैरे अशा प्रकारचे नोट असतात असं लिहून कुठेतरी एकायच्यात, तर त्याच्यावर प्रश्न पडतात. तेव्हा जेव्हा तुम्ही ते टेक्स्ट बुक वाचता किंवा NCERT वाचतो आपण, तेव्हा हायलाईट बाजूच्या रक्कण्यात दिलेले असतात ना, बहुधा त्याच्यावरही असे प्रश्न पडतात. तर हे तुम्हाला माहीत असेल अशी अपेक्षा आहे. तर याचं 1999 हे जे आहे आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. बघा मित्रांनो, असे खूप सारे महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेणार आहेत. चॅनल तुम्ही सबस्क्राईब तेवढं करायचं. बस एक एवढीच आपलं तुमच्याकडून मदत अपेक्षित आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणार आहात आणि व्हिडिओला लाईक तर तुम्ही केलेलंच असेल. त्याचबरोबर तुमच्या मित्रांसोबत ज्यांना समाज कल्याणचा फॉर्म भरलेला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा काही फायदा होईल. ठीक आहे, आणि याच्याशी संबंधात आणखीन कुठले विषय तुम्हाला घ्यायचे हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. असो, तर नेक्स्ट व्हिडिओ हे बघा, प्रश्न बघा, भारतामध्ये दिव्यांगासाठी काम करणारी खालीलपैकी गैर सरकारी संस्था कोणती आहे? तर वॉटर ॲड ही सरकारी आहे, केअर ही आहे, हेल्प एक्स ही सुद्धा आहे. त्याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे ॲक्शन एड. त्यानंतर नेक्स्ट, कोणत्या वित्तीय वर्षापासून अनुसूचित जाती उपाययोजना जिल्हा वार्षिक योजना निधी अर्थसंकल्पित करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती अवलंबली जाते? तर याचं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे 17-18 म्हणजे 2017-18. तर बाबू जगजीवन राम छत्रावास योजनेबाबत खालील विधानांपैकी योग्य विधाने निवडा. 28 नंबरचा प्रश्न आहे, ही योजना वसतिगृह बांधकामासाठी आहे. या योजनेवर भारत सरकार यांचे नियंत्रण आहे. ही योजना राज्य शासन, केंद्र शासित प्रदेश आणि केंद्रीय व राज्य विद्यापीठ संस्था यांच्या माध्यमातून राबविली जाते. राज्य शासनास मुलींच्या वसतिगृहासाठी 100% केंद्रीय अनुदान दिले जाते. या योजनेसाठी बांधण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाची महिला गृहपालांनी हे पहारेकरी असतात. आता ऑप्शन याचे नेक्स्ट पेजवर असतील. याचं जे उत्तर आहे ते दिलेलं आहे वरीलपैकी म्हणजे सर्व विधाने बरोबर. याच्यात त्यांनी काय केलं, काही सेक्शन दिलेले आहेत आणि हे दिले. हा जर तुम्ही लॉजिकली प्रश्न सोडवला असता तर याला असता. आता बघा, अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 मध्ये अपंग व्यक्तींसाठी संस्थांची नोंदणी आणि अशा संस्थांना मदत यासाठीच्या तरतुदी नमूद आहेत. खालील कलम व त्यात नमूद बाब यांच्या योग्य जोड्या जुळवावे योग्य पर्याय सांगा. तर याच्यात त्यांनी कलम 50 कशाशी संबंधित आहे ते दिलं आहे, पण 51, 52 आणि 55. प्रश्न क्रमांक किती आहे हा? 29 आहे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे ते दिलेलं आहे 3. ठीक आहे, आता सांगतो कसं ते. अचं 3 म्हणजे 50ला कलम 50 नोंदणी. आता नोंदणी झाल्याच्या नंतर काय होतं, नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज म्हणजे त्याच्या नेक्स्ट प्रोसेस राहील, म्हणून बचं 1 यायला पाहिजे होतं. ह्या 2 जरी तुम्हाला आले असते तरी म्हणजे कॉमन सेन्सचे हे होतं की बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला आपण काय करणार, नोंदणी, नंतर प्रमाणपत्र, त्याच्यानंतर नोंदणी निरस्तीकरण, बरोबर, आणि त्याच्यानंतर नोंदणी संस्थांना मदत. एक थोडंसं लॉजिकली लावलं असता तर प्रश्न सुटला असता. या प्रश्नावर बऱ्याचशा MPSC असो सरळ सेवा असतो, या
या प्रश्नामध्ये बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. हा जो आहे नेक्स्ट प्रश्न पंडिता रमाबाईवरचा. पंडिता रमाबाई यांनी हिंदू धर्मातील काही प्रथा विरोधात महिलांना संघटित करण्यासाठी 1892 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? आता तुम्ही ही 11वीचं पुस्तक जर व्यवस्थित वाचलेलं असेल तर त्या व्यक्तीचं हे चुकणारच नाहीये. ठीक आहे, त्याचे ऑप्शन बघूया आपण. बहुजन महिला समाज, आर्य महिला, भारतीय महिला लीग आणि महिला हक्क संघ. तर याचं जे उत्तर आहे ऑब्विसली आर्य महिला समाज. हे सगळ्यांना म्हणजे जवळपास सगळ्यांनाच माहित आहे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आता 31वा प्रश्न आहे, हिंदू समाजातील पितृसत्ताकतेवर टीका करण्यासाठी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथासाठी कोणाला ओळखले जाते? म्हणजे हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? बघा, हा ग्रंथ जो लिहिलेला आहे हा लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी. तुम्हाला माहीतच असेल, हे तुम्ही 11वीचं पुस्तक वाचलं असेल तर. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री पुरुषांच्या संदर्भात यांनी सुद्धा काही ग्रंथ लिहिलेले आहेत. आता महात्मा फुलेंवरच्या ग्रंथ म्हणजे महात्मा फुले यांनी कोणते ग्रंथ लिहिले हे सुद्धा विचारले जातात. तर याची एक ट्रिक आहे, त्रिबाछ गु से ई स सा असे ते त्यांचे लिहिलेले म्हणजे ट्रिक आहे. तृतीय रत्न बा म्हणजे ब्राह्मणांचे कसं, त्रिबाछ, छत्रपती शिवरायांचे पोवाडे, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूर, इशारा, असे त्यांचे हे जे आहे वेगवेगळ्या ग्रंथाचे त्याचे त्यावेळी जेव्हा मी अभ्यास करतो असे ट्रिक आहेत त्याच्या. तर ह्या प्रश्न याच्या ग्रंथावर महात्मा फुलेंच्या विचारलेले आहेत प्रश्न. तर ते तुम्ही पाहून घ्या कोणकोणते आहेत ते आणि ते लक्षात ठेवा. आता हे थोडा सोपा प्रश्न आहे, याच्यात सुद्धा कन्फ्युजन होतं, म्हणजे मुलांना कन्फ्युजन असू शकते. ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला किंवा डोकं ठिकाणावर ठेवून केलेला आहे त्यांना काही नाहीये. भारतीय संविधान, अच्छा हा वेगळा प्रश्न आहे. एक दुसरा प्रश्न आहे कलम 15वर. ठीक आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या सदस्यांना राज्य विधानसभेत म्हणजे MLA म्हणून प्रतिनिधित्व देण्याची ग्वाही दिलेली आहे? तर ते आहे 332, 3 नंबर. आणि प्रश्न सुद्धा 32 नंबरचाच होत आहे, त्याच्यामुळे हे तेवढं काही म्हणजे 32 नंबरचा याच्यात दिलेला आहे, हे लक्षात असू द्या 32. ठीक आहे, ते परीक्षांमध्ये बऱ्याचशा विचारतात. तर नेक्स्ट बघा, 2004 मध्ये स्थापन झालेल्या असंघटित क्षेत्रातील उद्योगांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते 33 नंबर याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे सेनगुप्ता, डॉक्टर अर्जुन सेन गुप्ता. 34 नंबर बघा, कोणता कायदा तृतीयपंथी व्यक्तींच्या अधिकाराचे संरक्षण करतो? 34 नंबरचा आहे ना. तर याचं उत्तर आहे तृतीयपंथी व्यक्ती हक्क संरक्षण कायदा 2019. 35 नंबर, 1996 मध्ये पारित केलेल्या विशेषतः बांधकाम मजुराच्या कामगाराच्या हक्कांचा समावेश असलेल्या कामगार कायद्याचे नाव सांगा. 35 नंबरचा हा प्रश्न आहे, याचा आहे इमारत व बांधकाम कायदा, रोजगार सेवेच्या अटीचे अधिनियम कायदा. हा 3 नंबरचा आहे. कधी झाला होता हा? 1996 ला. त्यानंतर पेसावर सुद्धा प्रश्न म्हणजे पडू शकतात. पेसा तो पण 1996चा आहे, कधीचा आहे काय नाही लक्ष, एक जनरल माहित असायला पाहिजे कधीचा आहे, कोणासाठी झालेला आहे, नाही का. त्यानंतर बघा, महिला त्यांच्या जीवनात भेदभाव आणि हिंसाचार खालीलपैकी कोणत्या अवस्थेत अनुभवतात? तर बघा, जन्मापूर्वी म्हणजे लिंग निदान होऊन त्या गर्भाची हत्या केली जाते, त्याच्यामुळं ऑब्विसली हे सुद्धा आहे महिलांच्या संदर्भात. बालपण व किशोरावस्था याच्यातही भेद होतो त्यांच्याकडे, आणि वयस्कर आणि म्हातारपणी सुद्धा, त्याच्यामुळे हे वरील सर्व आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण 38 नंबरचा प्रश्न. अपेक्षित आहे की हे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे हळूवार सगळ्या गोष्टी हे होत असतील, समजत असतील. तर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय
स्थलांतर करणाऱ्या व्यक्ती ह्या 1972 मिलियन होत्या. उलट अंतरिक्ष स्तरावर महिला व्यक्ती ओढणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर व्यक्तीपेक्षा जवळपास अधिक होत्या. म्हणजे किती टक्के अधिक होत्या असं विचारलेलं आहे. तर ते 4 पट दिलेलं आहे. आता आयोगाने बघू. हे काय आपल्या म्हणजे नेक्स्ट पुन्हा विचारलं असं काही वाटत नाही, त्यामुळे तो काही तेवढा महत्वाचा नाही. सचर समिती अहवालानुसार कोणत्या समुदायासाठी त्यांनी काम केलेलं आहे? तर हे मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याकांच्या संदर्भात होता तो प्रश्न. ग्रामीण भागात कोणत्या योजनेअंतर्गत रोजगाराची हमी दिलेली आहे? रोजगार हमी योजना आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे या संदर्भात. तर ती कोणती आहे? NREGS नॅशनल म्हणजे पहिले महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती, ती आता NREGS केलेली आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजना केलेला आहे, तुम्हाला माहित असेल. 39 नंबरचा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी खालीलपैकी कोणत्या कल्याणकारी कार्यक्रम योजना नाही येत असा प्रश्न आहे. तर अटल वयो योजना ही जी आहे ही आहे. PM वयोश्री योजना सुद्धा चालू केली आहे महाराष्ट्र शासनानं. राष्ट्रीय वयोश्री ओके ही सुद्धा आहे. स्वाधार योजना जी आहे ना, ही योजना 60 का 65 वर्षाच्या आतील व्यक्तींसाठी आहे, ज्यांना दुर्धर आजार झाले किंवा हे नाहीये त्यांच्यासाठी आहे असं मला वाटते. म्हणजे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही आहे स्वाधार योजना, ठीक आहे. 60 वर्षाच्या आतील म्हणजे लोकांसाठी आहे जे दुर्धर आजार वगैरे होतात. तर 40 नंबरचा प्रश्न होता, याचं उत्तर आहे तर नेक्स्ट बघूया. कोणत्या वर्षी महिलांसाठी मातृत्व लाभ अधिनियम पारित करण्यात आलेला आहे? 41 नंबर. तर तो 1961 हे आन्सर दिलेला आहे आयोगाने. याच्यावर थोडं कन्फ्युजन आहे 42 नंबरच्या प्रश्नावर. बघ, अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत किती प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे? आता त्यांनी किती प्रकारच्या गुन्ह्यांचा दिला आणि म्हणजे 1 नंबरचा आन्सर दिलेला आहे त्यांनी 47. पण म्हणजे या कायद्याच्या PDF मध्ये किंवा कायद्यात जर तुम्ही पाहिलं तर 29 प्रकारचे गुन्हे त्याच्यात दिलेले आहे. आता आयोगाने ही कशाच्या धर्तीवर 47 दिलं माहित नाही, पण 42चं उत्तर त्यांनी म्हणजे 47 हे आन्सर दिलेलं आहे. त्याच्यानंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 या अस्पृश्यतेतून उद्भवणारी असमर्थता लादल्यास किती मुदतीच्या कारावासाची म्हणजे ती व्यक्ती पात्र आहे की तिला किती होईल? आता बघा याच्यात काय केलेलं आहे त्यांनी 1955 मध्ये काय आहे 1 महिना ते 3 महिने आहे. पण हेच जर तुम्ही या कायद्यात गेले ॲट्रॉसिटी मध्ये तर ते 1 वर्ष ते 6 म्हणजे 1 वर्ष ते 6 महिने ते 1 वर्ष हे 3 नंबर हे 1889 म्हणजे ॲट्रॉसिटीच्या संदर्भात आहे. आणि 1 महिने ते 6 महिने याच्या संदर्भात आहे 1955च्या याच्यात. तर हे थोडं कन्फ्युजिंग होतं नाही का? ज्यांनी दोन्ही कायदे सायमल्टेनियसली वाचले असतील तर त्यांना. तर 1 महिने ते 6 महिने 1955, 6 महिने ते 1 वर्ष ॲट्रॉसिटी कायद्यात आहे. या संदर्भात मी मगाशी बोलत होतो तुम्हाला की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अन्वये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. जसं आता तुम्ही बघितलं असेल की काही लोक आपल्या म्हणजे UP बिहार मधून आले आणि आपल्याकडे बिझनेस करत असतील किंवा आपण त्यांना भाषेच्या संदर्भात म्हणत असेल की इथं मुंबईत मराठीच बोलली पाहिजे किंवा तशी जर कोणी जोर जबरदस्ती केली की मराठी का नाही बोलत, तर त्यांच्यावर काय होतात केसेस दाखल होतात जे जबरदस्ती करते किंवा हे होते. तर त्याला कारण हे आहे कलम 15, ठीक आहे, की कलम 15 अंतर्गत आपण पूर्ण भारतामध्ये कुठेही त्यांच्यात या धर्म, वंश, जात, लिंग, भाषा आहे याच्यात त्याच्यावरून किंवा जन्मस्थानावरून त्याच्यात आपण नाही करू शकत त्यांच्यासोबत भेदभाव. हे लक्षात ठेवा कलम 15 आहे. तर नेक्स्ट बघा, संशोधन अभ्यासामध्ये जेव्हा अभ्यासासाठी आवश्यक लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला नमुना निवडीत समान व स्वतंत्र संधी दिली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे यादृच्छिक संभाव्यता नमुना निवड. ठीक आहे. नेक्स्ट बघा,
एकल सिद्धांत, एकल पद्धती, एकल तथ्यांचा संच आणि एकल तपासणीवर अवलंबून असलेल्या अभ्यासातून उद्भवणाऱ्या समस्यावर मात करण्यासाठी क्षेत्रीय संशोधनात अनेक रणनीतींचा वापर केला जातो. यालाच कुठली पद्धत म्हणतात किंवा कोणती संशोधन पद्धत म्हणतात? तर याला त्रिकोण पद्धती असं म्हणतात. 47 नंबरचा प्रश्न बघा. एका प्रक्रियात्मक योजना ही सामाजिक कार्य संशोधनाद्वारे वैधपणे, वस्तुनिष्ठपणे, अचूकपणे आणि आर्थिकदृष्ट्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वीकारली जाते. वरील व्याख्या खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर ती आहे संशोधन आराखडा या संदर्भात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 48 नंबर. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात पारित झालेल्या कमाल जमीन धारणा कायद्यानुसार प्रति कुटुंबासाठी सिंचन कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. किती करण्यात आले होते? ते 18 ते 54 आहे. ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या भूमी व्यवस्थेमुळे काय झालं? किती नंबरचा? 49. ब्रिटिश अंमलात आणलेल्या खाजगी म्हणजे जमीन खाजगी मालकीची बनली. त्यानंतर खेड्यात जमीनदार आणि सावकारांचे महत्त्व वाढले. खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली आणि खेड्यात कुटीर उद्योग सुरू झाले. तर ह्याच्यात काय काय झालं? तर त्याचे याच्यात नेक्स्ट याच्यात दिलेले आहे पेजवर. याचं जे उत्तर आहे 49 आहे ना. अ, ब आणि क म्हणजे शेवटचं जे आहे फक्त तेवढं नाहीये. म्हणजे हे चुकीचं आहे. बाकी खेड्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली ते बरोबर आहे. खेड्यात जमीनदार आणि सावकारांचे महत्त्व वाढले हेही बरोबर आहे. आणि जमीन खाजगी मालकीची बनली त्याच्यामध्ये मुळे ते हे करू लागले होते, विकू किंवा हे करू, म्हणजे ज्यांना टॅक्स जर परवडत नसेल तर ते दुसरं कोणाला देऊ शकत होते त्याच्यात. हा बघा, रयतवारी पद्धतीबाबत कोणते विधान बरोबर आहे? तर याच्यात थोडं त्यांनी कन्फ्युजिंग दिलेलं आहे की म्हणजे प्रश्न किंवा काय आहे ते थोडं पटणार नाही असं किंवा चुकीचं उत्तर वाटू शकते. वरील सर्व बरोबर असं दिलं, पण याच्यात काय वस्तू शेतसारा भरण्यास सवलत देण्यात आली होती. याच्यात काही पुस्तकात दिलेलं आहे की ते रोख सुद्धा घ्यायचे, त्याच्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजन आहे. ओके, आता यांनी 50 दिलेलं आहे. वरील सर्व जमीन प्रतवारी उत्तम, माध्यम आणि कनिष्ठ अशी करण्यात आली. ओके, शेतसारा फक्त रोखीनेच दिला पाहिजे असे बंधन ठेवले नाही आणि वस्तू रूपाने शेतसारा भरण्यास सवलत देण्यात आली. ठीक आहे, तर हे एकूण काय तर सगळेच बरोबर आहे. याचं उत्तर आहे. तर बघा, आपण 50 प्रश्न पाहिले. नेक्स्ट 50 प्रश्न बघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही मस्त अभ्यास करा, छान राहा आणि कोणते विषय घेतले पाहिजे थोडं सजेस्ट करा. आणि याच्या PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.